मराठी सत्तेचे वसाहतवाद विरोधी धोरण यामध्ये सिद्धी आणि मराठे यांचे संबंध कशा प्रकारचे होते हे पाहत असताना यावरती आपल्याला प्रश्न कशा प्रकारचा विचारला जाऊ शकतो हे सर्वात पहिले आपण पाहूया. खालील दिलेल्या मुद्द्याच्या आधारे सविस्तर उत्तर लिहा. 5 गुणांसाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सिद्धी मराठे संबंध यामध्ये खांदेरी बेटावर किल्ल्यांची बांधकाम अशा प्रकारचा अ मुद्दा असू शकतो. ब छत्रपती संभाजी राजांची मोहीम आणि क चिमाजी अप्पाचे आक्रमण अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला प्रश्न हा 5 गुणांसाठी विचारला जाऊ शकतो. तर सर्वात पहिले जंजिऱ्याची नाकेबंदी. ही नाकेबंदी कशा प्रकारे 15व्या शतकाच्या उत्तरार्धात आफ्रिका खंडातील ॲबिसिनियातून भारतात येऊन स्थायिक झालेल्या लोकांना सिद्धी असे म्हणतात. यावरती आपल्याला 1 गुणासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. महाराष्ट्रातील जंजिरा येथे त्यांनी आपले राज्य स्थापन केले. इसवी सन 1648 मध्ये शिवरायांनी कल्याण प्रांत विशेषतः तळे, घोसाळे, रायरीचा किल्ला ताब्यात घेतले तेव्हा सिद्धीला धोक्याची जाणीव झाली. मार्च 1761 मध्ये मराठ्यांनी जंजिऱ्याची नाकेबंदी केली तेव्हा सिद्धीने किल्ला देण्यास मान्य केले. दरम्यान सिद्धीने मुघलांचे मांडलिकत्व पत्करल्यामुळे त्यामुळे सिद्धी सुखरूप राहिला आणि किल्ला घेण्यात मराठे अपयशी ठरलेले आपल्याला दिसून येते. खांदेरी बेटावरील किल्ल्यांचे बांधकाम तर यावरती आपल्याला प्रश्न कशा प्रकारचा येऊ शकतो. पुढील विधान सहकारण स्पष्ट करा. 1680 मध्ये खांदेरीच्या प्रदेशातून इंग्रजांना माघार घ्यावी लागली. अशा प्रकारे 3 गुणाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, सिद्धी व इंग्रज एकमेकांना मराठ्यांच्या विरोधात नेहमी मदत करत म्हणून 1679 मध्ये शिवरायांनी सिद्धी व इंग्रजांना धडा शिकण्यासाठी मायना भंडारी यांच्या नेतृत्वाखाली खांदेरी बेटावर किल्ला बांधण्याचे काम सुरू केले. मायनाक भंडारी यांच्या नेतृत्वाखाली हे बांधकाम बंद पाडण्यास इंग्रज अधिकारी ह्युजेस आला. मराठ्यांचे रसद बंद पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या इंग्रजांना मायनाक भंडारी व अरमार प्रमुख दौलत खान यांनी तीव्र प्रतिकार केलेला आपल्याला दिसून येतो. इंग्रजांची गलबते जप्त करून अधिकाऱ्यांना कैद केले. अखेरीस 1680 मध्ये खांदेरीच्या प्रदेशातून इंग्रजांना माघार घ्यावी लागलेली आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे या ठिकाणी इंग्रजांना शेवटी 1680 मध्ये माघार ही घ्यावी लागलेली. यानंतर छत्रपती संभाजी महाराजांची मोहीम. यावरती आपल्याला प्रश्न कशा प्रकारचा येऊ शकतो. पुढील विधान सहकारण स्पष्ट करा. छत्रपती संभाजी महाराजांनी सिद्धी विरोधातील मोहीम अर्धवट सोडली. अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न येऊ शकतो. किंवा मराठ्यांनी सिद्धीचा नाद सोडला किंवा छत्रपती संभाजी महाराजांनी सिद्धीचा नाद सोडला. तुमचे मत नोंद करा. अशाही प्रकारचा त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. 1679 मध्ये जंजिऱ्याचा सिद्धी स्वराज्याला त्रास देऊ लागला म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी सिद्धीला धडा शिकवण्यासाठी मोहीम हाती घेतली. छत्रपती संभाजी महाराजांनी उंदेरी, आपटे, नागोठणे आणि जंजिरा या परिसरात सिद्धीला सळो की पळो करून सोडले. सिद्धीचा पराभव होत आला असतानाच मुघलांनी स्वराज्यावर आक्रमण केले. 2 शत्रूंना एकाच वेळी सामोरे जाण्यात शहाणपणा नसल्याने संभाजी महाराजांनी सिद्धीवरील मोहीम अर्धवट सोडली. अशा प्रकारे याच मोहिमेच्या वेळेस त्या ठिकाणी मुघलांनी स्वराज्यावर आक्रमण केले होते. त्यामुळे दोन्ही शत्रूंना एकाच वेळी सामोरे जाणे ही शहाणपणा नसल्याने छत्रपती संभाजी महाराजांनी सिद्धीवरील मोहिमे अर्धवट सोडलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो मुद्दा आहे चिमाजी अप्पाचे आक्रमण. छत्रपती संभाजी महाराजांनंतर छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई
यांना आपली सर्व शक्ती औरंगजेबाच्या विरोधात एकवटावी लागल्यामुळे पाश्चात्य शत्रूकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. थोरल्या बाजीराव पेशव्याने 1733च्या सुमारास धाकटे बंधू चिमाजी अप्पाला सिद्धीशी लढण्यास पाठवले. चिमाजी अप्पाने या लढाईत सिद्धीचा पराभव करून त्याला मराठ्यांचे मांडलिकत्व स्वीकारावे लावलेले आहे. यानंतर मुद्दा पाहूयात अफगाणीची पहिली स्वारी. तर मराठे आणि अफगाण यांचे संबंध कसे होते यावरती आपल्याला प्रश्न कशा प्रकारचा विचारला जाऊ शकतो हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहू. तर खालील दिलेल्या मुद्द्याच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा 5 गुणासाठी यावरती आपल्याला प्रश्न येऊ शकतो. मराठी आणि अफगाण संबंध स्पष्ट करा. यामध्ये मुद्दा अ अब्दालीची पहिली स्वारी, त्यानंतर अब्दालीची तिसरी स्वारी आणि पानिपतची तिसरी लढाई अशा प्रकारचे मुद्दे असू शकतात. त्याच प्रकारे पानिपतची तिसरी लढाई जो आहे मुद्दा यावरती टिपा लिहा अशा प्रकार सुद्धा आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो विचारल्या जाऊ शकतो. तर अब्दालीची पहिली स्वारी 18व्या शतकाच्या पूर्वार्धात दिल्ली, आग्रा, पंजाब या प्रदेशावर मुघल सत्ता होती. 1748 मध्ये अफगाणिस्तानचा बादशाह अहमद शाह अब्दाली याने भारतावर पहिली स्वारी केलेली होती. अयोध्या, दिल्ली, आग्रा परिसरातील अफगाणांनी अहमद खान बंगश याच्या नेतृत्वाखाली अब्दालीला मदत केली. मात्र दिल्लीच्या बादशाही फौजेने अब्दालीचा या युद्धात पराभव केला. यावेळी दिल्लीच्या गादीवर अहमद शाह होता. यानंतर आपण पाहू की ही पहिली स्वारी झाल्यानंतर मराठा आणि मुघल यांच्यामध्ये करार झालेला आहे आणि हा करार 1752 मध्ये त्या ठिकाणी झालेला आहे. अब्दालीच्या परतीनंतर मुघलांनी शिंदे होळकर यांच्या मदतीने अहमद खान बंगशचा पराभव केला. 1752 मध्ये मराठा मुघल करार झाला. त्यानुसार उत्तर भारतातील मुघल प्रदेशांचे संरक्षण करण्याची जबाबदारी मराठ्यांनी स्वीकारली. त्या बदल्यात रोहिलखंडाची चौथाई वसूल करण्याचा अधिकार मुघलांनी मराठ्यांना दिलेला. मुघल साम्राज्यातील काही प्रदेशही मराठ्यांना मिळाले. तर अशा प्रकारे या ठिकाणी चौथाईचा जो काही कराचा येता होता त्याचा भाग या ठिकाणी चौथाईच्या रूपाने मराठ्यांना मिळाला. त्यानंतर आपण पाहूया अब्दालीची तिसरी स्वारी. 1757 मध्ये अब्दालीने भारतावर तिसऱ्यांदा आक्रमण केले. या स्वारीत दिल्ली व मथुरा लुटून तो अफगाणिस्तानला परतला. त्यानंतर राघवदादांची अटकेपर्यंतची धडक. अब्दालीशी लढा देण्यासाठी राघवदादांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांची फौज पुण्याहून निघाली. फौज दिल्लीपर्यंत पोहोचण्यापूर्वीच अब्दाली परतला होता. मराठ्यांनी दिल्ली ताब्यात घेऊन तेथील परिस्थिती पूर्ववत केली. मराठे शीख यांनी पंजाब मोहीम आखून सरहिंद प्रांताचा पाडाव केला. लाहोर ताब्यात घेऊन मराठा फौज अटक शहरापर्यंत धडकल्या किंवा पोहोचल्या आपल्याला दिसून येतात. यानंतर अब्दालीची चौथी स्वारी. 1759 मध्ये अब्दालीने भारतावर चौथी स्वारी केली. अब्दालीला प्रतिकार करण्यासाठी जनकोजी व दत्ताजी शिंदे पंजाबकडे गेले. अब्दालीचा वेग आणि आक्रमण एवढे तीव्र होते की पहिल्या धडाक्यात त्याने पंजाब जिंकला आणि या लढाईत दत्ताजी शिंदे यांना वीरमरण आलेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पानिपतची तिसरी लढाई. या तिसऱ्या लढाईमध्ये अब्दालीशी लढण्यासाठी सदाशिवराव भाऊ व विश्वासराव यांच्या नेतृत्वाखाली मोठी फौज उत्तरेकडे निघालेली होती. 14 जानेवारी 1761 रोजी यमुना नदीच्या तीरावर पानिपत येथे अब्दाली आणि मराठे यांच्यामध्ये मोठा रणसंग्राम झाला. हे युद्ध पानिपतचे तिसरे युद्ध म्हणून ओळखले जाते. पानिपतच्या या तिसऱ्या युद्धात सदाशिवभाऊ, विश्वासराव, अनेक मराठा सरदार व 1 लाखापर्यंत सैनिक मारले गेले. 2
मोते गळाली. 27 मोहरा गमावल्या व चांदी आणि तांब्याची नाणी किती गेली याची गणतीच नाही, असा सांकेतिक निरोप पुण्यास येऊन पोहोचला. 14 जानेवारी 1761 रोजी पानिपत येथे अब्दाली मराठे यांच्यात लढाई होऊन मराठ्यांचा पराभव झाला. भारतीयांसाठी भारत अशी व्यापक भूमिका घेऊन मराठी पानिपतवर लढले होते. या युद्धात अब्दालींची मोठी हानी होऊन तो 2 महिन्यातच अफगाणिस्तानला परत गेला. मराठ्यांकडून होणाऱ्या कडव्या प्रतिकाराची जाणीव झाल्यामुळे त्याची व त्याच्या वारसदारांची भारतावर पुन्हा आक्रमण करण्याची हिंमत झाली नाही. तर अशा प्रकारे या ठिकाणी पाहतो की मराठे आणि अफगाण आणि मराठ्यांचे हे तिसरे युद्ध. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, वसाहतवाद आणि मराठे प्रकरण चौथे, यामध्ये आपण मराठी सक्तीचे वसाहतवाद विरोधी धोरण, यामध्ये पोर्तुगीज मराठे संबंध, त्यानंतर डच मराठी संबंध, फ्रेंच मराठी संबंध, इंग्रज मराठी संबंध, सिद्धी मराठी संबंध, अफगाण मराठी संबंध, अशा प्रकारे या ठिकाणी आपलं प्रकरण चौथे या ठिकाणी संपत.